नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जीवा, नंदिनी, पार्थ व काव्या हे सँडीकडे हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि जीवा हा सँडीवर रागवतो आणि बोलतो, माझी नंदिनी ही अतिशय साधी आणि सरळ आहे. तुझ्यामुळे तिचे संपूर्ण जीवन बदलून गेलं आहे. तिने तिच्या हातामध्ये जे मिळालं ना ते अगदी प्रसादासारखं स्वीकारलं. स्वतःला कितीही खरं सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, परंतु आतापर्यंत ते होऊ शकलं नाही. दीपकवर देखील तिने खूप विश्वास ठेवला आणि त्याला जेलमधून सोडून आणलं, परंतु त्याने ऐनवेळेस पलटी मारली आणि तिच्या बाजूने बोलायचं सोडून तो तिच्या विरोधात बोलला. आमचं सर्व काही आता तुझ्यावरच अवलंबून आहे. तूच आम्हाला या संकटातून वाचवू शकतोस. त्यामुळे मी तुला विनंती करतो की तू घरी येऊन नंदिनीच्या बाजूने खरं काय आहे ते सांग. आणि त्यावेळेस सँडी देखील तयार होतो. तर इकडे आपण पाहतो वसू आत्या ही विक्रमला राखी बांधते आणि बोलते, अरे मी बांधलेली राखी ही सेल झाली वाटतं, असं बोलून ती पुन्हा बांधू लागते. त्यावेळेस त्या ठिकाणी नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या सर्वजण येतात आणि नंदिनी बोलते, अशा खोट्या नात्याच्या राख्या तुम्ही किती दिवस बांधणार आहात? त्या जास्त काही दिवस टिकणार नाहीत. तेव्हा वसुंधराला देखील अतिशय राग येतो आणि वसुंधरा बोलते, तुला नंदिनी काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल, असं कोड्यामध्ये बोलू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, मी जे काही बोलणार आहे ते स्पष्टच बोलण्यासाठी तुमच्या समोर आली आहे. आणि त्यावेळेस सँडीला आवाज देते आणि सँडी आतमध्ये आल्यानंतर सँडीला पाहिल्यानंतर वसू आत्या ही अतिशय घाबरते. वसू आत्या आणि रम्या दोघीही घाबरून जातात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सँडी हा नंदिनीच्या बाजूने साक्ष देऊन वसुंधराने कशा प्रकारे नंदिनीचे किडनॅपिंग केले होते हे सत्य उघड होणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.